बऱ्याच दिवसापासून या विषयावरती व्हिडिओ बनवावा विचार करत आहे, परंतु हे वर्कलोड असल्यामुळं बनवणं शक्य होत नव्हतं. परंतु वेळात वेळ काढून मी ठरवलं की व्हिडिओ बनवायचाच. आज सुट्टी मिळाली, काम असतानाही हा व्हिडिओ एवढ्या वेळात वेळ काढून बनवायचं कारण काय? लक्षात घ्या, सर्वप्रथम मी तुम्हाला सांगतो की हा व्हिडिओ स्पॉन्सर्ड नाही. हा व्हिडिओ कुठला प्रोडक्टचं प्रमोशनसाठी नाहीये. हा व्हिडिओ बनवत आहोत आपण समाजामध्ये जे काही घटना घडत आहे, समाजामध्ये लग्न, डायव्होर्स ह्या गोष्टी बार बार हे कोर्टामध्ये डीव्हीचे प्रकरण, कोर्टामध्ये 498च्या केसेस, खोट्या केसेस. हा कायदा निर्माण केलाय कशासाठी? या कायद्याचा वापर होतोय कशासाठी? आणि समाजामध्ये हे जे दृष्टिकोन बदलत चाललाय याविषयी बोलणं गरजेचं आहे, म्हणून मी हा व्हिडिओ बनवत आहे. तर सर्वप्रथम मला सांगायचंय की या व्हिडिओमध्ये महिलांना दोष देणं किंवा पुरुषांना दोष देणं, आपण दोन्ही बाजूने विचार करणार आहोत. नेमकं कुणाचं काय चूक? हे जे इतके जे प्रकरण न्यायालयामध्ये दिवसेंदिवस वाढत चालले. अगोदर बाहेर देशामध्ये अशा प्रकारच्या घटना घडायच्या, ते चित्रण आपल्या भारतामध्ये दिसायला लागलं. आणि आता इथपर्यंत गोष्टी आल्या की हे प्रकरण आपल्या गावागावामध्ये घडत आहे. एकुरक्याची घटना बघा तुम्ही. एकुरक्याची घटना तुम्हाला माहितच असेल, तुम्ही ऐकली असेल. त्यामुळं कसं आहे, माणूस ज्यावेळी जन्माला येतो त्यावेळी माणूस म्हणून या समाजासाठी त्याचं काही देणं असतं, आणि त्या गुडविलच्या उद्देशानं हा व्हिडिओ बनत आहे. तर आपण सुरुवात करूया. सर्वप्रथम मला तुम्हाला सगळ्याला सांगायचंय की जो व्यक्ती ज्या फील्डमध्ये आहे त्या फील्डमध्ये काय चाललंय, त्या गोष्टीचा त्या व्यक्तीला डीप मध्ये अभ्यास असतो, त्या गोष्टीचं डीप मध्ये अनालिसिस असतं. डॉक्टर असतील, वकील असतील, किंवा IT प्रोफेशनल असतील, न्यूजवाले असतील, प्रत्येकाला आपापल्या फील्डमध्ये काय घडत आहे हे खूप चांगल्या पद्धतीने माहीत असतं. आणि हे जे डायव्होर्सचे प्रकरण दिवसेंदिवस हे न्यायालयामध्ये जे खटले वाढत आहेत, न्यायालयावर जो हा वर्कलोड येत आहे, यामागचं कारण, यामागचं जे रिअल सत्य आहे त्या सत्यावरती आज आपण बोलणार आहोत. लक्षात घ्या, न्यायालयामध्ये प्रॅक्टिस करत असताना बऱ्याचशा गोष्टी आम्ही पक्षकारांना सल्ले देत असतो, बऱ्याचशा गोष्टींबद्दल सांगत असतो. काय योग्य आहे, काय अयोग्य आहे, सगळ्या गोष्टी आम्ही सांगतो. न्यायालयामध्ये 498चे डीव्हीचे इतके प्रकरण वाढले. खऱ्या अर्थानं जर बघायला गेलं, सांगतो तुम्हाला, प्रोटेक्शन ऑफ वुमन फ्रॉम द डोमेस्टिक व्हायलन्स 2005 हा जो ऍक्ट आहे त्याला आम्ही डीव्ही म्हणतो, डोमेस्टिक व्हायलन्स. हा ऍक्ट कशासाठी आणला गेला, किंवा याचं मूळ जे इंटेन्शन आहे ते काय होतं, की अगोदरच्या काळी म्हणण्यापेक्षा आताही महिलावरती अन्याय होतात, आताही अत्याचार होतात. याचा आपण मुलगी शिकली, प्रगती झाली याचा अर्थ असा नाही की मुलीवरती आज अन्याय होत नाही, अत्याचार होत नाही. या दोन्ही बाजूचं बॅलेन्सिंग आपण विचार करणार आहोत की या ज्या डीव्हीच्या केसेस कोर्टामध्ये आहेत त्या कशामुळे होत आहेत, आणि हे जे इतके डायव्होर्सचे प्रकरण न्यायालयामध्ये येत आहेत कशामुळे येत आहेत. अगोदरच्या काळी काय येत नव्हते, किंवा अगोदरच्या काळी अशा गोष्टी होत होत्या. जर याचा आपण ऍक्युरेट जर डेटा काढला तर आपल्याला लक्षात येईल
की रिसेंट मध्ये या गोष्टी वाढल्या. याचा जर नीट जर अभ्यास केला, सगळ्यात अगोदर सांगतो, महिलावरती अत्याचार व्हायचे अगोदरच्या महिला कशा नांद्या, काय सांगावं. कारण अगोदरच्या काळी खरंच खूप अत्याचार होत होते. महिलांचं शिक्षण होतं, शिक्षण घेत होत्या, महिला शिक्षित होत्या, परंतु प्रमाण तितकं जास्त नव्हतं. चूल आणि मूलचं हे तत्व ज्यावेळी मुडीत काढून मुलीला शिक्षणासाठी ज्यावेळी पालक प्रोत्साहित करत आहेत, शिक्षण शिकवत आहेत, ती मुलगी आज स्वतःच्या पायावरती थांबलेली आहे. आज स्वतःच्या पायावर तिनं स्वतः कमावती झालेली आहे. शिक्षण घेतलं, जगाचं ज्ञान आहे, ती काय करावं, काय योग्य आहे, काय अयोग्य आहे हे ज्ञान आहे तिला. तरी पण आमच्या मुली आज का चुकत आहेत? तर लक्षात घ्या, दोन्ही व्ह्यू बघणार आहोत आपण, लिगल व्ह्यू आणि आध्यात्मिक व्ह्यू. दोन्ही गोष्टी आपण चर्चा करणार आहोत. तर आजच्या मुली चुकत आहेत का? तर एकतर्फी किंवा त्यांच्या विरुद्ध बोलणं हे चुकीचं ठरेल. मुली चुकत नाहीत. जी त्यांच्या सोबत जी परिस्थिती, ज्या परिस्थितीमधून त्या जात आहेत, त्याच्यामुळं हे सगळे मॅटर घडत आहे. बघा, अगोदर आता कुटुंब पद्धतीचा जर विचार केला, अगोदरची जी कुटुंब पद्धती होती, एकत्र कुटुंब पद्धती होती. सगळी फॅमिली, पूर्णच्या पूर्ण फॅमिली एकत्र राहायची आणि मुलगी जी होती ती बंधनामध्ये होती. आणि असं असल्यामुळे नाती म्हणजे हिंमत होत नव्हती हो अगोदरच्या. जर पिढीचा विचार केला, आपल्याच आई किंवा आपल्या आजी त्या काळातला जर विचार केला, तर बघा हिंमत नव्हती हो त्यांची. पतीला विरोधात बोलायची, पतीला अरे तुरे बोलायची हिंमत होत नव्हती. का होत नव्हती? कारण एक मर्यादा तशी होती. स्त्री मर्यादेमध्ये राहत होती. आताच्या स्त्रियांनी मर्यादा सोडली असं म्हणायचं नाहीये. मी त्याच गोष्टीवर, त्याच मुद्द्यावर येतो. त्याच मुद्द्यावर मी येत आहे की अगोदरच्या काळाची ना आत्ताची जर तुलना केली, तर एकत्र कुटुंब पद्धती जे वेगवेगळे राहू लागलेत का, बंधन नाहीयेत ना, भीती नाही. सासू सासऱ्याचं एक कसा दबाव, सासू काय म्हणाल की, सासरे काय म्हणतील की, एक हे जे त्यांच्यावर जे डोक्यावर एक बर्डन होतं, एक दबाव होता, तो दबाव राहिलेला नाही. जस्तेने विभक्त राहत आहेत, सासू सासऱ्याचा काही संबंध येत नाही. आत्ताच्या मुलीचं हे चुकत आहे की आत्ताच्या मुलींना सासू सासरे नको आहेत, त्यांना पाहिजेत फक्त आपला नवरा. पण एक गोष्ट त्यांनी लक्षात घेत नाही, सासू सासरे नकोयत. मग सासू सासरे नाही तर मग नवरा कुठून आला? ज्या माता पित्यांनी जन्म देऊन त्या मुलाचं पालन पोषण केलं, त्याच्यापासून बाजूला काढण्याची प्रवृत्ती मुलींची होऊ लागली. आणि त्यामुळे काही जे पुरुष आहेत त्यांना डायव्होर्स मंजूर आहे, पण आपल्या आई वडिलांपासून दूर होणं त्यांना पसंत नाहीये. आणि खरंच तेच योग्य आहे. आणि मी त्याच बाजूला या ठिकाणी महत्व देतो. कारण का, सर्वप्रथम आई वडील आहेत आणि आई वडिलांनंतर बाकी या ज्या गोष्टी आहेत. जन्म दिला हो माता पित्यांनी, त्या जन्मदात्या माता पित्यांनी आपल्या अंगाचं कातडं काढून त्यांच्या पायाला जोडे जरी केले का, तरी त्या आई वडिलांचे उपकार फिटत नाही. इतके आई वडिलांचे उपकार आहेत आपल्यावर, आणि इतक्या या उपकारामधून
तो आपल्या आई वडिलांना सोडतो म्हणलं, त्या मुलांबद्दल तर बोलायचं नाहीच, त्यांच्याबद्दल न बोललेलंच बरं. कारण ज्यांना आपल्या आई वडिलांची जाणीव नाही ते बाकी जगाचं काय विचार करणार. जन्मदात्या आई वडिलांना विसरतात, जन्मदात्या आई वडिलांना विसरून जातात, मानत नाहीत, तर त्यांच्याबद्दल बोलू नये. वाईट आहेत ते, त्यांच्याबद्दल इथं वेळ वाया घालण्यात मजा नाही. पहिलं कारण हे आहे. हे प्रमाण वाढण्यामागचं पहिलं कारण आहे की एकत्र कुटुंब पद्धती जी आहे ती मोडीत निघत आहे सध्याच्या. वेगवेगळं राहणं, आपापला नवरा बायको, यामुळं हे प्रमाण वाढत आहे. दुसरी गोष्ट, डायव्होर्सचं प्रमाण वाढत आहे त्याच्यामुळं की जे ऑनलाईन या पद्धतीमुळं मुलगी काय झाली, स्वतःच्या पायावरती, ती कुणावर डिपेंडंट नाही हो. त्याच्यामुळे तिला काय वाटत आहे, मी स्वतः कमवते, मी माझं पोट भरू शकतो. जरा काही थोडं भांडणं झाले, गोष्टी महिला तक्रार निवारण केंद्रामध्ये घेऊन यायच्या, कोर्टामध्ये घेऊन यायच्या. आता मी हे जे गोष्टी बोलणार आहे त्या गोष्टींचा आमच्या वकील मंडळींनाही थोडासा राग आहे. बघा, सध्याच्या काळामध्ये क्षुल्लक कारणावरून गोष्टी तर कोर्टापर्यंत येत आहे. पण एक गोष्ट तुम्ही 100% लक्षात ठेवा की कोर्टामध्ये येऊन गोष्टी मिटत नाहीत. कोर्टामध्ये येऊन गोष्टी कॉम्प्लिकेटेड होत जातात. कोर्टामध्ये येऊन क्वचित केसेसमध्ये कोर्टामध्ये येऊन सुद्धा पती पत्नी एकत्र झालेले आहेत. कारण काय होतं, आता मी ज्या मॅटरमध्ये कन्सल्ट केलेलं आहे, आता प्रत्येकाचा व्ह्यू वेगळा असतो, प्रत्येकाची प्रॅक्टिस करण्याची पद्धत वेगळी असते. माझी पद्धत वेगळी आहे. कुठलंही प्रकरण माझ्याकडे आलं, फॅमिली मॅटर, तर त्या संदर्भामध्ये माझा व्ह्यू हा कधीच नसतो की प्रकरण आल्या अगोदर नोटीस पाठवायचं, ट्रायल सुरू करायचं, अजिबात. मी 100% प्रकरण ते कॉम्प्रोमाइज करता येतं का, 100% त्या मॅटरमध्ये काही तडजोड होते का हे बघतो. कुठल्याही आमच्या पक्षकारांना विचारा. माझ्याकडं बऱ्याचशा महिला आल्या, त्या महिलांना मी कन्सल्ट केलं. गरज आहेच का आपल्याला दावा दाखल करावा लागेलच. त्यांनी म्हणली, वकील साहेब आम्ही बोलून बघितलो, आमच्या मीटिंग झाल्या, त्यांना काही ऐकायला तयार नाही. बऱ्याचशा मॅटरमध्ये मी प्रकरण दाखल करताना त्या महिलेकडून तिच्या पतीचा मोबाईल नंबर घेतो, तिला फोन करतो. एका प्रकरणामध्ये आता कसं आहे, ह्या ज्या गोष्टी आहेत का, ह्या सोशल मीडियावरती एखाद्याच्या प्रायव्हेट इन्फॉर्मेशन आम्ही शेअर करू शकत नाही. पण तुम्हाला सांगतो झालेले अनुभव. बऱ्याच प्रकरणामध्ये काय झालं, ज्यावेळेस मी पतीला फोन केला, मी ऍडव्होकेट श्याम भंडे बोलतोय, म्हणलं अहमदपूर कोर्टामधून, असं माझ्याकडं तुमच्या संदर्भामध्ये तक्रार आलेली आहे, काय भांडण आहे तुमच्या दोघा नवरा बायकोच. ते नवरा म्हणतो तिकडून, कोण बायको? अहो म्हणलं तुमची बायको इथं आली. कुणाची बायको? तुमची बायको आहे, तुमची लेकरं आहेत. कुठली बायको, कुणाची बायको, कुणाची लेकरं, हे असा त्यांचा रिप्लाय असतो. आणि त्या पद्धतीमध्ये ज्यावेळी त्यांच्याकडून ही भाषा येते का, त्याच वेळेस मी दावा दाखल. कारण मी अनेक प्रकरणं सांगतो तुम्हाला, अनेक प्रकरणं कोर्टात येण्याच्या अगोदर महिला तक्रार निवारण केंद्राला पाठवले. फर्स्ट प्रायोरिटी महिला तक्रार निवारण, काहीतरी मेडिएशन होईल का, काही कॉम्प्रोमाइज होईल का. आणि तुम्हाला एक अभिमानानं सांगावं वाटतं, हे व्हिडिओ बनवण्यामागचा उद्देश तोच आहे की बऱ्याचशा मॅटरमध्ये मी सक्सेसफुल झालो आहे. बऱ्याचशा लेकींना मी त्यांच्या सासरी पाठवून दिले नांदण्यासाठी. कारण का, मी वकील नंतर आहे हो. अगोदर मी एक फॅमिली मॅन आहे. आम्हालाही बहिणी आहेत, मलाही पत्नी आहे, मी सुद्धा संसारामध्येच आहे. पती पत्नीचं नातं काय असतं हे माहित आहे, जाणीव आहे या गोष्टींची. आम्ही त्याच गोष्टीमधून आलेलो आहोत. म्हणून मी आज या ठिकाणी बोलत आहे आणि सांगत आहे.
अहो, कोणाची हिंमत सुद्धा होत नाही हो या गोष्टी सोशल मीडियावर मांडायची. मी का बोलत आहे? कारण तुमच्यामध्ये कुठेतरी बदल व्हावा. कारण हे ट्रान्सपरंट मी गोष्टी ठेवणार आहेत. ट्रान्सपरंट गोष्टी बघा. तुम्ही ज्या वेळेस कोर्टामध्ये येता का, मुलगी असेल मुलगा असेल, वकील साहेब असं असं आमच्या नवरा बायकोचं भांडणं झालं, आमचं जमनाच गेले, आम्हाला डायव्होर्स पाहिजे. मुलगी येते त्यावेळेस मला त्रास दिला. मग आम्ही बऱ्याच प्रकरणामध्ये विचारून घेतो, बाई खरं काय, खरं सांग. मी खोटी केस करणार नाही, मी 498 दाखल करणार नाही, डीव्ही दाखल करणार नाही. खरं जे काय ते परिस्थिती तुम्हाला सांग, मी 100% त्याच्यावरती पर्याय काढतो. मग काही प्रकरणामध्ये खरंच स्त्रीवरती घरगुती हिंसाचार झालेला असतो, तिला मारहाण झालेली असते. काही प्रकरणामध्ये सांगतात त्या, दारू पिऊन नवऱ्यानं मला मारहाण केली, सासू सासरे समजून घेत नाहीत, सासू सासऱ्याला सांगितलं तर तुमच्या तुमच्या पद्धतीनं तुम्ही बघा असं म्हणतात, नवरा बायकोच्या भांडणामध्ये आम्ही का बरं. ह्या अशा गोष्टी आल्यानंतर मग काय होतं बघा, लक्षात घ्या. माझं सगळ्यांना सांगणं आहे, सगळ्यात अगोदर जे कोर्टामध्ये येतात का वकिलांकडे, या फॅमिली मॅटर संदर्भात पती पत्नीच्या, पतीवर गुन्हा दाखल करायची असेल, केस दाखल करायची असेल, किंवा पत्नीला नांदवण्यासाठी कोर्टामार्फत नोटीस पाठवायची असेल, किंवा HMP दाखल करण्यासंदर्भामध्ये असेल, सगळ्यांना सांगणं एक आहे, सगळ्यांना सांगणं एक आहे. कोर्टामध्ये आल्यानंतर गोष्टी मिटत नाहीत. तुम्ही माइंड मध्ये सेव्ह करून घ्या, गोष्टी बिघडत जातात, कॉम्प्लिकेटेड होत जातात. एका प्रकरणामध्ये मी महिला तक्रार निवारण केंद्राला आमच्या भगिनी सोबत गेलो. तिचा नवरा म्हणला, तू तुझ्या वकिलाला घेऊन आलीस इथं. आता मला मिटवायचं नाही, मी कोर्टामधून मी माझ्या वकिलामार्फत सांगतो, तुला उत्तर देतो. आम्ही सांगितलं, बाबा म्हणलं, मी वकील म्हणून आलो नाही या प्रकरणात, मी तिचा भाऊ म्हणून आलो. मिटले तो प्रकरण, मी माझ्या स्वतःच्या हाताने मिटवलेत प्रकरण. मी फर्स्ट प्रायोरिटी देतो कॉम्प्रोमाइजला. कारण दोघा पती पत्नीचा संसार जर सुखाचा होत असेल का, तर मला आनंद वाटतो. कारण सांगतो तुम्हाला, आमचे बरेच मित्रमंडळी मला बोलतात, वकील साहेब म्हणतात तुम्ही चुकीच्या फील्डमध्ये आला, तुमचं ह्या फील्डमध्ये काही काम नाही. म्हणजे अहो, आपण मॅटर मिटवलं तर मग त्याच्यात आपला काय फायदा आहे. तर मला त्या सगळ्या मित्रांना सांगायचे, बघा, प्रत्येक गोष्ट फायद्यासाठी नसते, काही गोष्टी आपल्या मनाला एक समाधान देऊन जातात. मी घरी बसल्यानंतर कधी आमच्या पाहुणे मंडळीमध्ये चर्चा केल्यानंतर अभिमानानं सांगतो की माझ्यामुळे इतक्या लेकींचा संसार आज सुखाचा आहे. बऱ्याच प्रकरणामध्ये माझ्याकडे आलेल्या फीस मी वापस दिल्या, कॉम्प्रोमाइज झालं त्यांचं, मी कन्सल्ट केलो त्यांना, झालं. आणि कशामुळं सांगू का, काय होतं, त्यांनी जे मेडिएटर जे निवडतात का, मध्यस्थी, ते चुकीचा निवडतात. त्याच्यामुळं प्रकरण मिटत नाहीत, प्रकरण मिटत नाही. आणि बघा, दुसऱ्याला दोष देऊन फायदा नाही. अगोदर तुम्हाला कोर्टात येण्याच्या अगोदर माझं तर 100% म्हणणं असं आहे की कोर्ट हा तुम्ही लास्ट ऑप्शन ठेवा, शेवटचा पर्याय म्हणून कोर्ट ठेवा. कारण प्रत्येकाच्या फॅमिलीमध्ये, प्रत्येकाच्या गावामध्ये प्रतिष्ठित नागरिक असतात, प्रतिष्ठित पंच असतात. आता आमच्या फॅमिलीमध्ये, आमच्या फतेपूर गावामध्ये काही घटना घडली, काही असं मुलींचं काही प्रकरण असेल, नवरा बायकोचं भांडण असेल, प्रत्येकाच्या कुटुंबामध्ये मोठे शहाणे माणसं असतात. आता आमच्या कुटुंबामध्ये आमचे दिगंबर भंडे, आमचे बिग डॅडी, सगळे आम्ही त्यांना मोठे पप्पा म्हणतो. आणि आहे ती ते कुटुंबातले मोठे आमचे अच्युत भंडे, म्हणजे हे जे माणसं आहेत का, हे एका कॉम्प्रोमाइजच्या पक्षामधली माणसं, मिटवून टाकावं. कसं असतंय, काही मॅटर झाल्यानंतर गावामध्ये प्रतिष्ठित पंच घ्यावं, बैठक घ्यावी, आणि बैठक घेऊन मिटवण्याचा प्रयत्न करा. 100% गोष्टी मिटतात, गोष्टी मिटतात, मिटवल्या तर मिटतात.
आणि मग बऱ्याच प्रकरणामध्ये आम्ही बऱ्याच मीटिंग घेतल्या, कन्सल्ट केलो. वकिलाचं हे काम नाही हो, पण मला आनंद वाटतो. कारण मॅटर दाखल करून त्यांच्या त्या पैशामध्ये आनंद वाटत नाही. तुम्हाला सांगावं वाटतं, वकिली हा मेन स्ट्रीम सोर्स ऑफ इन्कम नाहीये माझ्याकडे आय हॅव मल्टिपल सोर्स ऑफ इन्कम अँड फ्रॉम दॅट आय अर्न लॉट ऑफ मनी. सो मला गरज नाहीये की वकिलीमध्ये पैसा यावाच, काय गरज नाही. म्हणून मला मी माझ्या आनंदासाठी वकिली करतो, माझ्या स्वतःच्या आनंदासाठी. मला चांगलं वाटतं, छान वाटतं. बघा, वकिलीमध्ये समाजामध्ये प्रतिष्ठा आहे, समाजाने मला मान सन्मान दिला, अध्यात्माने मला समाजामध्ये चार चौघामध्ये आत्मसन्मान मिळवून दिला वकिलीने. मला वकिलीकडून काही अपेक्षा नाहीये, खरंच अपेक्षा नाही. त्यामुळे मी हे गोष्टी कॉन्फिडन्स तुम्हाला सोशल मीडियावर सांगत आहे, ऑन सोशल मीडिया, ऑन रेकॉर्ड सांगत आहे. गरज नाही हो, पैशासाठी हजारो पर्याय आहेत, हजारो सोर्स ऑफ इन्कम. कुठूनही पैसा कमवायचा म्हटल्यावर कुठूनही पैसा कमवता येईल. म्हणून मी 100% प्रयत्न करतो की, आणि हे मी नवरा बायकोचे हे जे भांडणं आहेत याच संदर्भात बोलत आहे. खूप प्रकरण आहेत हो, अनेक प्रकरण वाढतच आहेत. प्रकरण क्षुल्लक कारणावरून गोष्टी डायव्हर्स पर्यंत आल्या, क्षुल्लक कारणावर. त्यासाठी माझा हा उद्देश आहे आणि त्यासाठीच मी हा व्हिडिओ बनवलेला आहे. कोर्टामध्ये हे मुलींचं सांगितलं, मुलांचं मी सांगतो. एक लीगल बाजू झाली, आध्यात्मिक बाजूही सांगूया. मुलींना दोघांनाही विनंती आहे, कोर्टामध्ये कोर्ट हा लास्ट ऑप्शन ठेवा. नवरा बायकोमध्ये बघा भांडणं होतात, देवांचे झालेत हो, माणसावा आपण माणसं. देवांचे भांडणं झाले, देवांचे. या जगात परिपूर्ण कोणीच नाही. नवऱ्याचं चुकत असेल, नवरा रागावला असेल, बायकोनं ऐकून घ्यावं. बायको रागावली असेल, नवऱ्यानं समजून घ्यावं. नातं टिकतं, 100% टिकतं. त्या नात्याची जर दोघांनाही जर गरज असेल का, तर 100% टिकतं नातं. बरेच जण आमच्याकडे येतात, वकील साहेब पर्याय राहील नाही आमच्याकडे, शेवटचा पर्याय. आम्ही सगळीच्या सगळी पूर्ण स्टोरी ऐकतो, काय नेमकं काय फॅक्ट आहे, कशामुळे भांडणं व्हायले, काय नाही, पूर्ण स्टोरी ऐकल्यानंतर ज्यावेळी कुठलाच पर्याय उरत नाही, कुठलाच पर्याय, एकच माणूस संसारामध्ये तडजोड करत आहे, दुसऱ्या गरजच नाही, समजूनच घ्यायला तयार नाही. आणि त्यावेळेस मग आम्ही सांगतो लास्ट पर्याय की आता, कारण ती एकत्र यायची कुठंच दूरपर्यंत संभावना दिसत नाही. त्यावेळेस मग आम्ही म्हणतो गो फॉर द डायव्होर्स. आता जा. पण मला हेच सांगायचं आहे, लग्न झालेल्यांना संसाराची गरज दोघांनाही असली तर तो संसार टिकतो. एकट्या मुलीला दोष देऊन फायदा नाही, किंवा एकट्या मुलालाच दोष देऊन फायदा नाही. काय होतं, जे वर्किंग प्रोफेशनल आहेत, आपल्या कामामध्ये, आपल्या नोकरी असेल, आपापला व्यवसाय असेल, दिवसभर माणूस काम करून येतं आणि संध्याकाळी त्याला थोडं शांत राहावं वाटतं, डोकं समाधान ठेवावं वाटतं. कारण प्रत्येकाला पर्सनल लाईफ, प्रोफेशनल लाईफ, पर्सनल लाईफ वेगवेगळी आहे. दिवसभर कामातून ते दिवसभर काम करून येतं, घरी आलं की ते कुटाणाच मागे, असंच तसंच. त्याच्यामुळं काय होतं, या गोष्टी इरिटेट होत जातात आणि गोष्टी हे भांडण, तंटे, मारहाण होते. हा झाला पहिला बाजू, आस्पेक्ट मुलींचा. दुसरा आस्पेक्ट जो आहे तो मुलांबद्दल आहे. मुलांचं काय चुकत आहे, तर एक गोष्ट सांगतो मी, ज्यांचं लग्न झालेलं नाही का त्यांच्यासाठी सांगतो, एक चांगला सल्ला आहे. बघा,
आतापर्यंत आजपर्यंत जे चालत आलेल्या आपल्या रूढी परंपरा आहेत, मानाव्या, मानल्याच पाहिजेत. त्यांच्या मागे लॉजिक आहे, कारण आहे. परंपरा आपण आपल्या जपाव्या. आपल्या परंपराचं आपण ठेवायचं नाही तर कोण ठेवायचं, आपण जपल्या पाहिजे. पण नवीन जे लग्न करणाऱ्यांसाठी आहे त्यांना एक सांगणं आहे, ज्यावेळेस लग्न कराल का, कारण सध्याचं जे वातावरण बघितलं तर ही गोष्ट गरजेची आहे. तुम्ही मुलीला लग्नाच्या अगोदर एकदा विचारा, भले तुम्ही फोनवर विचारा किंवा कार्यक्रम होण्याच्या अगोदर विचारा, साखरपुड्याचा असेल किंवा लग्नाच्या अगोदर सुद्धा विचारा. तिला म्हणा, बाई म्हणावं, हे लग्न तुझ्या जबरदस्तीनं तर नाही की, तुझ्या संमतीनं तू माझ्यासोबत लग्न करणार आहेस, मला तुझ्यासोबत संसार करायचे. तिला विचारा, आणि तिनं जर संमती दिली, होकार दिला, हो मी माझ्या संमतीनं करत आहे, तर लग्न करा. अनेक आपल्या भागामध्ये घटना घडलेल्या आहेत. हो, लग्न जमून मोडणं, हे मुलीवर दबाव आणून लग्न करणं. त्यामुळे मुलांना माझं सांगणं आहे, ज्यावेळेस बायको बघायला जाचाल का, अगोदरच बघायची बायको सुंदर आहे नाही, तिची जात पात, धर्म, खानदान कसं आहे, काय, सगळ्या गोष्टी अगोदरच बघायच्या. डोळे दिलेत की देवाने, अगोदर बघायच्या सगळ्या गोष्टी आणि मग लग्न करायचं. लग्न झाल्यावर हे शब्द वापरायचे नाहीत, तुझी असलीच अवलाद आहे, तसलीच आहे. होते तो ह्या गोष्टींनी काय होतंय, छोटे छोटे भांडणं नवरा बायकोचे, लगेच फोन, वकील साहेब असं झालंय, डायव्हर्स घेऊन टाकायचं. अरे बाबा म्हणलं, असल्या छोट्या गोष्टीवर नसते रे बाबा म्हणलं. हे तुम्हाला सांगतो, शब्द काय माहितीये का, घटस्फोट आहे तो. आयुष्य आहे दोघांचं बर्बाद होऊन जात. न्यायालय, कोर्ट कचेऱ्या कोणासाठी चांगल्या नाहीत. लास्ट ऑप्शन ठेवा, मिटत असलं तर मिटवा. आणि मीटिंग घेऊन ऐकतच नसतील तर मग तुम्ही कोर्टामध्ये या. त्यांच्यासाठी कोर्ट आहे. जे मुजोर आहेत का लोक, दांड अडदांड, बहुत कसं काय करत नाही, कसं बोलत नाही, हे करत नाही, त्या लोकांसाठी कोर्ट आहे. ज्यांना प्रेमाची भाषा समजत नाही का, त्यांना कोर्टाची भाषा ऑटोमॅटिक समजते. कोर्टामध्ये सुरू होतं, आणि एकदा जर हे प्रकरण सुरू झाले का, आउट ऑफ कोर्ट सेटलमेंट करा. माझा गुडविल एक जबरदस्त ऍडवाइस आहे. जमतच नसेल कोर्टाच्या बाहेर सेटलमेंट करा, आणि कोर्टामध्ये येऊन डायव्हर्स फाईल करून लिगली जे काय आहे ती गोष्टी तुम्ही क्लिअर करून घ्या. आणि मग ऐकणारच नसतील दोन्ही पार्टींना माझं सांगणं आहे, 498 ची स्थिती काय आहे, त्याच्यामध्ये अटक आहे नाही, कायदा, हे जे खोट्या केसेस केल्यानंतर ह्या सिद्ध होतात नाही होतात. खोटी गोष्ट कोर्टामध्ये टिकत नाही. माझं प्रांजळ सांगणं आहे तुम्हाला, प्रांजळ, समोरच्याला त्रास होईल, खोटी गोष्ट कोर्टामध्ये टिकत नाही. अहो, न्यायाधीश जे बसलेले आहेत सगळ्या गोष्टी कळतात त्यांना, आणि त्यांना सर्वाधिकार दिलेले आहेत केसमध्ये निर्णय घेण्याचे. सद्विवेक बुद्धीने त्यांना निर्णय घेण्याचा अधिकार दिलेला आहे. त्यांना कळतं. आणि काही वेळेस काय होतं, कोर्टाचे हात बांधलेले असतात. ज्यावेळेस गोष्टी विरोधात जातात का, फॅक्ट गुन्हा वेगळा आहे, साक्ष वेगळीकडे चाललेत सगळ्या, काही केसेसमध्ये होतं. परंतु खोट्या गोष्टी कोर्टामध्ये टिकत नाहीत. डीव्हीच्या किती जरी खोट्या केसेस केल्या करता येतात, सिद्ध करायचं अवघड होतं. हे डीव्ही दाखल करणाऱ्यांसाठी आहे. हे जे आजकाल महिला खोटे गुन्हे दाखल करतात, अडकवतात, जिंदगी बर्बाद केली हो पोरींनी. काही चांगले हसते खेळते लेकरं रडत फिरत आहे तो, रडत. आम्ही स्वतः गोष्टी पाहिल्यात,
माझ्याकडे दोघांचेही मॅटर आहे. देवीमध्ये मुलांकडचे भरपूर मॅटर दाखल केलेले आहेत, मुलींकडूनही दाखल केलेले आहेत. आम्ही सर्व करतो आणि या गोष्टी ज्या आहेत का, ह्या अनुभवामधून सांगत आहे, अनुभवामधून बोलत आहे, अनुभवामधून सांगत आहे. शक्यतो गोष्टी मिटवा हो. भांडण तंटे होतात याचा अर्थ असा नाही की डायरेक्ट कोर्टामध्ये यावं. काय होतं, हे पती पत्नी दोघं सुखानं वेगळे होतात हो, ते त्या लेकरांची तारांबळ होऊन जाते. पुन्हा दुसरं लग्न एक वेळेसच लवकर इथं दिना गेलेत, एक वेळ लवकर लग्न होईना गेले, एक वेळ कुणी पोरगी दिना गेली टाइमवर. पहिल्याच लग्नाची बोमाबोम आहे, तुम्हाला दुसरी कोण देणार आहे बायको? जी हाय जी केली आहे का, तिच्यासोबतच चांगला आनंदानं संसार करा, सुखानं संसार करा. भांडण तंटे होतात, त्यासाठी मला व्यक्त व्हायचं होतं. बऱ्याच दिवसापासून सोशल मीडियाला व्हिडिओ नव्हता. ते ट्रायपॉड, ते कॅमेरा धूळ खात पडले होते आणि बरेच दिवस हे वर्कलोड कामामुळं आज इथं उद्या तिथं इकडं तिकडं या गोष्टीमुळं हे वेळ देता येत नव्हता. अगोदर मी व्हिडिओ बनवत होतो, वेळ भेटायचा, पण काय दिवसेंदिवस टाइम भेटायलाच तयार नाही. काय सांगू, वर्कलोड वाढलाय आणि मला व्यक्त व्हायचं होतं, कारण ह्या गोष्टी समाजामध्ये येऊन बोललं पाहिजे तो. कारण आमचे महाराज मंडळी कीर्तनामध्ये हे करतात, पण मी का बनवत आहे की कायदेशीर आस्पेक्ट मी तुम्हाला सांगत आहे, रियालिटी हो, ट्रान्सपरंट एकदम. काय होतंय कायद्यानं, काय होतंय खोट्या केसेस दाखल केल्यानं, काय होत. अगोदर काही प्रकरणामध्ये बायकोला नवऱ्याने मारहाण केली, पुन्हा त्याला कळालं, चुकलं, पुन्हा त्यानं कोर्टामार्फत नोटीस पाठवल्या, कोर्टामध्ये ट्रायल चाललं, आदेश केले हो बऱ्याच प्रकरणामध्ये कोर्टाने की पत्नीला सांगितलं तू पतीच्या घरी नांदायला जा. पत्नी गेली नाही. पती पत्नीचं नातं विश्वासावर टिकून आहे, विश्वास. आणि हे गोष्टी सांगतो तुम्हाला, हे गोष्टी आपल्या हे जास्त जे प्रमाण हे जे आहे का, हे नोकरदारामध्येच जास्त प्रमाण आहे. खेडेगावामध्ये आहे, पण खेडेगावामध्ये काय होतं, मारहाण, दारू पिऊन मारहाण करणं, बायकोला शिव्या देणं, खेडेगावामध्ये गोष्टी होत नाही असं माझं म्हणणं नाही. पण संसार टिकवायचा असेल तर काही गोष्टी ऍडजस्ट करून घ्यावा आणि दोघाही पती पत्नींनी एकमेकांना समजून घ्यावं, शेवटच्या टोकापर्यंत येऊ नये. आणि त्यांनी म्हणते मी तुला कोर्टामधून दाखवते बेटा, नवराही म्हणतो बायकोला तुला कोर्टामध्ये ओढतो बघतो, आता तुला कोर्टाच्या तारखा लावतो. त्रास दोघालाही होणार आहे. आम्ही आमच्या अनुभवातून गोष्टी सांगत आहोत. ह्या गोष्टी दोघांसाठीही सुखाच्या नाहीत. कोर्टामध्ये ट्रायल 4-4 वर्ष 5-5 वर्ष ट्रायल चालते कोर्टामध्ये. त्याच्यासाठी आउट ऑफ द कोर्ट सेटलमेंट करा बैठकीमध्येच. आणि आता हे व्हिडिओ पब्लिश केल्यानंतर बऱ्याचशा वेगवेगळ्या प्रकारचे प्रत्येकाचं वेगवेगळं म्हणणं येणार आहे. मी न्यूट्रल पद्धतीनं मांडलेलं आहे माझं जे म्हणणं होतं, न्यूट्रल पद्धतीने. मी मुलींनाही दोष दिला नाही. सगळे मोबाईलमुळे व्हायले हो, मोबाईल, सोशल मीडिया, भांडणतंटे. जरा भांडणतंटे झाली की लगेच तिकडे फोन आहे, हॅलो मम्मी मारलं बघ मला. मम्मी लगेच तयार असते करून, ते ना तुला मारले, थांब त्याची बघू. मोबाईलमुळे भांडणतंटे कुठाने व्हायलेत. पण माझं प्रांजळ मत आहे, भांडणतंटे पती पत्नीच्या संसारामध्ये होतात, याचा अर्थ असा नाही की शेवटच्या टोकापर्यंत यावं.
मी हा व्हिडिओ एका गुडविलनं बनवलेला आहे. माझं जे म्हणणं आहे ते स्पष्ट प्रांजळ म्हणणं मांडलेलं आहे, कारण आम्ही त्या गोष्टीमधून गेलेलो आहोत. गोष्टी सक्सेसफुल केल्या, म्हणून मी आज तुम्हाला सांगत आहे. कारण अनुभवाचे बोल आहेत. एक सल्ला आहे तुम्हाला. बऱ्याच जणांचे हजारो जणांना कन्सल्ट सांगावं लागतं, फोन येतात, भांडण झाले, हे झालं ते झालं असं. त्यामुळे एक व्हिडिओ बनवा म्हणलं, कारण सोशल मीडियाला सध्या फॅन फॉलोईंग बघितली तर बऱ्यापैकी आहे. फेसबुक, इन्स्टा असेल, युट्यूब असेल, आणि मी सध्या सोशल मीडियापासून दूर आहे. वेळच नाहीये. सगळे अनइन्स्टॉल केले होते ऍप्लिकेशन. आता हे व्हिडिओ पब्लिश करण्यासाठी काल 14 ऑगस्टला परत इन्स्टॉल केलेत मोबाईलमध्ये. कारण माझं मन मला सांगत होतं की या गोष्टी समाजामध्ये कोणीतरी मांडल्या पाहिजेत. म्हणून सोशल मीडिया आहे ना, कशासाठी आहे? काय रील, काही कॉमेडी व्हिडिओ ह्याच्यासाठी नाही, चांगल्या गोष्टीसाठी सुद्धा सोशल मीडिया आहे. त्याचा वापर चांगल्या गोष्टीसाठी झाला पाहिजे. म्हणून हा माझा व्हिडिओ मी आज सगळ्या तुमच्या समोर मांडत आहे. तुमचं याच्यावरती काय म्हणणं आहे? समाजामध्ये हे जे गोष्टी घडत आहेत, तुम्हाला काय वाटते? कुणाचं चुकत असेल? मुलींचं चुकत असेल का मुलांचं चुकत असेल? हे नाते आजकाल एवढे का टिकत नाहीयेत? का बार 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 ह्या गोष्टी घडत आहेत? या संदर्भामध्ये तुमचं काय म्हणणं आहे? नक्की सांगा, कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि हा व्हिडिओ स्पॉन्सर्ड नाही आहे. हा व्हिडिओ एका मोटिव्हनं बनवलेला आहे. या व्हिडिओ पासून जर एक दोघांचे जरी संसार जर चांगले होत असतील, आणि हा व्हिडिओ पाहून एक दोघं जरी आपलं मन बदलत असतील, तर मला आनंद, माझ्या व्हिडिओचं सार्थक झालं असं समजेल. आणि शक्यतो होईल तितकं जोडण्याचाच प्रयत्न करावा. सर्व वकील बांधवांना सुद्धा माझी विनंती आहे, कन्सल्ट करावं, डायरेक्ट दाखल करू नये. दाखल करणं ज्यांचं त्यांचं वैयक्तिक स्वातंत्र्य आहे, मी त्यांच्यावर बंधन आणू शकत नाही. एका गुडविलनं सर्वांना मी सांगतोय, डीव्हीचे प्रकरण जे होत आहेत, संसार तुटण्यापेक्षा जुळलेले बरे आहे असं मला वाटतं. तुम्हाला काय वाटतं? तुमचं याच्यावरती काय म्हणणं आहे? तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत? कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. रामकृष्ण हरी.